नमस्कार स्वामी भक्त हो. लेख स्वामीजी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण खूप महत्त्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत. स्वामी सेवा म्हणजे नेमकं काय? फक्त नाम जप करणे, पूजा करणे, मठात जाणे की यापेक्षा काही अधिक खोल अर्थ आहे? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित तुम्ही आजपर्यंत सेवेला जे समजत होतात त्यापेक्षा वेगळा आणि खरा अर्थ तुम्हाला कळेल. स्वामी सेवा म्हणजे फक्त पूजा नाही. आपण अनेकदा समजतो, दररोज अगरबत्ती लावली, आरती केली, मंत्र म्हटला म्हणजे सेवा झाली. पण स्वामी सेवा फक्त इतकी मर्यादित नाही. ती म्हणजे मन, वचन आणि कर्माने स्वामींना अर्पण होणे. स्वामींची सेवा म्हणजे आपले वर्तन बदलणे, विचार शुद्ध करणे, इतरांशी चांगले वागणे आणि संकटातही श्रद्धा न सोडणे. स्वामी सेवा म्हणजे स्वभाव सुधारणा. जर आपण स्वामींची पूजा करतो पण राग, मत्सर, खोटेपणा, द्वेष सोडत नाही तर ती पूर्ण सेवा नाही. खरी सेवा म्हणजे स्वामींच्या शिकवणीनुसार स्वतःला बदलणे. स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग आपण ही भीती, नकारात्मकता आणि शंका सोडली पाहिजे. नामस्मरण सेवेचा पाया. स्वामी सेवा सुरू होते नामस्मरणाने. श्री स्वामी समर्थ हा जप फक्त शब्द नाही, ती ऊर्जा आहे. दररोज चालताना, काम करताना, स्वयंपाक करताना मनात जप चालू ठेवा. नामस्मरण म्हणजे स्वामींशी थेट कनेक्शन. दुसऱ्यांना मदत करणे ही सर्वोच्च सेवा. एखाद्याला पाणी देणे, आजारी माणसाला मदत करणे, दुःखी व्यक्तीला धीर देणे, भुकेल्याला अन्न देणे ही सर्व स्वामी सेवा आहे. कारण स्वामी प्रत्येक जीवामध्ये आहेत. जीवसेवा म्हणजे शिवसेवा. आपले काम प्रामाणिकपणे करणे. तुम्ही गृहिणी असाल, नोकरीत असाल, व्यवसायात असाल, आपले काम प्रामाणिकपणे मन लावून करणे ही सुद्धा स्वामी सेवा आहे. काम करताना असा भाव ठेवा, हे काम मी माझ्या स्वामींसाठी करतो आहे. मग काम पूजा बनते. संकटात श्रद्धा ठेवणे. सगळं ठीक असताना श्री स्वामी समर्थ म्हणणं सोपं आहे, पण अडचणीत, दुःखात, अपयशात श्रद्धा ठेवणं ही खरी सेवा आहे. स्वामी भक्ताची परीक्षा घेतात पण साथ कधीच सोडत नाहीत. स्वामी सेवा घरातूनच सुरू होते. स्वामी सेवा करण्यासाठी मोठे विधी आवश्यक नाहीत. दररोज एक दिवा लावा, स्वामींचे नाव घ्या, चांगले विचार ठेवा, कुणाला दुखवू नका, शक्य तितकी मदत करा. इतक्यातच सेवा पूर्ण होते. सेवेत सातत्य महत्त्वाचे. एक दिवस खूप पूजा करून 10 दिवस पूजा विसरणे ही सेवा नाही. थोडी पण रोज ही खरी सेवा. दररोज 5 मिनिटे जप, रोज एक चांगले कर्म, रोज एक सकारात्मक विचार. स्वामी सेवा म्हणजे समर्पण. शेवटी स्वामी सेवा म्हणजे आपला अहंकार सोडणे, मी कमी करणे आणि स्वामी वाढवणे. मनात नेहमी भाव ठेवणे, जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे. म्हणून लक्षात ठेवा, स्वामी सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, तर जीवन जगण्याची पद्धत आहे. नामस्मरण, अधिक चांगले कर्म, अधिक श्रद्धा, अधिक समर्पण, बरोबर स्वामी सेवा. जर तुम्ही मनापासून सेवा केली तर स्वामींची कृपा नक्की मिळते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी भक्तांपर्यंत पोचवा. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.